नाशिकमधील गोदावरीला आलेल्या पुराचा फटका व्यावसायिकांना बसलाय। दुकानात पाणी शिरल्याने व्यावसायिकांचं नुकसान झालंय। अनेक दुकानांमधील मालांचं मोठं नुकसान झालंय। गोदावरी नदीला आलेल्या पुराचा फटका नदीकाठच्या व्यापाऱ्यांना बसलाय। गोदावरी नदीलगतच्या भांडी बाजारात रात्रीच्या सुमारास तब्बल 2 ते 2.5 फूट पुराचे पाणी शिरल्याने अनेक दुकानांमधील मालांचे मोठे नुकसान झालंय। पुराचं पाणी ओसरल्यानंतर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून व्यापारी स्वच्छतेच्या कामाला लागले आहेत। सकाळपासूनच पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागले असले तरी सलग दुसऱ्या दिवशीही गोदावरी नदीला पूर कायम आहे। मात्र पुराची तीव्रता काहीशी कमी झाल्याचं चित्र आहे। याच भांडी बाजारातून आढावा घेत दुकानदारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकमध्ये झालेल्या काल पावसाने अनेक व्यावसायिकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण जर बघितलं तर हे गोदा काठावरील भांडी बाजार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। गंगापूर धरणामधून 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। तर नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी जी होती ती वाढलेली होती आणि या वाढलेल्या पाणी पातळीमुळे गोदाकाठचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हे साफसफाई जी आहे आता ती त्यांच्या माध्यमातून केल्याचं करण्यात येत आहे। खरं तर ज्या वेळेस अशा पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त होती त्या वेळेस या दुकानांमध्ये पाणी शिरत असतं आणि यामुळे जर बघितलं तर व्यावसायिकांचे हाल होता। आपल्यासोबत काही व्यावसायिक आहे। काय झालं नेमकं, किती पाणी आलेलं होतं? 7 ते 8 फुटापर्यंत पाणी होतं आणि आता कशी साफसफाई चालू आहे? आता ही काय सर्व गाळ वगैरे बाहेर काढण्याचं काम चालू आहे। माल वगैरे जो आहे तो बाहेर काढण्याचं काम चालू आहे। प्रशासनाने तुम्हाला सांगितलेलं होतं का अशा थोडी पद्धतीने? माहिती दिली होती, पण पाऊस जास्त असल्या कारणामुळे पाण्याची लेवल थोडी वाढली गेली। किती नुकसान झालंय तुमचं? पण आता साफसफाई केल्यानंतर आपण बघतोय खरं तर हे व्यावसायिक आहे आणि यांच्या दुकानामध्ये देखील पाणी शिरलेलं होतं आणि त्यांच्याकडनं आता दुकानाची साफसफाई केली जात आहे। नुकसान झालेलं आहे, मात्र गोदाकाठच्या व्यावसायिकांना प्रशासनाच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या होत्या। असंच जर पाऊस सुरू राहिला तर आणखीन विसर्ग वाढवण्यात येऊ शकतोय। त्याच्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांसह व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।